मतदान सुरू असतानाची मोठी हाणामारी दोन गटाच्या समर्थकांमध्ये झालेली आहे। आपण या सगळ्या कार्यकर्त्यांना काय सांगाल ज्येष्ठ नेते या नात्याने? एक तर निवडणुकीमध्ये शांतता राहणं हे आपलं सर्वांचंच कर्तव्य त्या ठिकाणी ठरतं, सर्व राजकीय पक्षांचं। परंतु मी माहिती घेतली की सकाळपासून तिथले स्वतःला युवा नेते म्हणणारे प्रत्येक मतदान केंद्रामध्ये सुद्धा आज जातात आणि तिथे आरोशी उचत घालतात। हे तर काय लोकशाहीमध्ये अत्यंत चुकीचं आहे। मतदान केंद्रामध्ये जाण्याचा अधिकार हा अधिकृत उमेदवार आणि त्याचे जे प्रतिनिधी असतात त्यांच्यापुरता सीमित असतो, इतर कोणाला त्या ठिकाणी जाता येत नसतं। तरी पण ज्या पद्धतीने महाडसारख्या सुसंस्कृत शहरात ज्याच्या परिसरामध्ये छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेचा ओंकार 1927 साली चौदार तळ्याच्या ऐतिहासिक ठिकाणी दिला, त्या सगळ्या परिसरामध्ये आजची ही गुंडगिरी ज्या पद्धतीने होती आहे आणि विशेष करून सर्वांना धमकावणं, त्याचबरोबर ती मतदान केंद्रामध्ये जात त्या ठिकाणी बोलणं हे अत्यंत घटनेच्या, कायद्याच्या, संविधानाच्या पूर्णपणाचा विरोधात आहे। प्रशासनाने या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई केली पाहिजे। सुनील तटकरेजी, सुशांत जाबरे यांच्या वाहनांची तोडफोड सुद्धा करण्यात आली आहे। अगदी काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला होता शिंदे सेना सोडून। त्याचा राग या सगळ्या मागे आहे असं वाटतं का? नाही, मी आता कशाचा राग आहे काय आहे, कारण ज्या वेळेला आपली पायाखालची वाळू घसरते त्यावेळेला मग माणसं याच्या प्रवृत्तीकडे वळतात आणि ज्यांची प्रवृत्ती या पद्धतीची आहे, गुन्हेगारी प्रवृत्तीची, त्यांच्यापासून काय वेगळ्या अपेक्षा करणं काही नाही। पण शेवटी प्रशासनाने आणि विशेष करून यंत्रणेने या बाबतीमध्ये योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता होती। कारण मतदान केंद्रामध्ये हे स्वतः महाशय जातात, अशा वेळीचं मी जिल्हा पोलीस अधीक्षकांना सुद्धा कानावर त्यांच्या घातलेलं होतं, तिथल्या पोलीस निरीक्षकांच्याही कानावरती घातलं। पोलीस निरीक्षक मला असं म्हणाले की ते आरोला भेटायला गेले, पण आरोला भेटायला जाण्याचा अधिकार बाहेरच्या व्यक्तीला नाही राहू शकत। बाहेरची व्यक्ती आज मतदान केंद्रामध्ये जाऊ शकत नाही। मतदान केंद्रामध्ये जाण्याचा अधिकार फक्त उमेदवार आणि उमेदवारांच्या प्रतिनिधीला असतो किंवा मतदाराला असतो। जो ज्या शहरातला मतदार सुद्धा नाही त्याला तिथं जाताच येत नाही। त्याच्यामुळे हे दहशतवादी म्हणजे या ज्या पद्धतीने दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न लोकशाहीमध्ये होतोय तो सुद्धा महाडसारख्या शहरामध्ये हे अत्यंत निंदनीय आहे। प्रशासनाने याची गांभीर्याने नोंद घ्यावी। सुनील तटकरेजी, हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर सुशांत जाबरे यांच्याशी आपलं काही बोलणं झालं? त्यांनी काही सांगितलं या सगळ्या संदर्भात? त्याच्यामुळे मी लगेच संपर्क लावत होतो, त्यांचाही फोन आला होता, पण मी एका दुसरीकडे त्यांचा म्हणजे माझ्या काही सहकाऱ्यांचा फोन आला होता, स्नेहल जगतापांचा मला फोन आला होता, त्यांच्याशी मी माहिती घेत होतो। तेवढ्यात ह्या सेवादारमध्ये काही ठिकाणी रेंज नसते, त्याच्यामुळे तो फोनवरती माझं काही पूर्ण बोलणं होऊ शकलं नाही। मी आता पुन्हा बोलतो, तेवढ्यात आपल्याजवळ कनेक्ट झालो। धन्यवाद। सुनील तटकरेजी, एक शेवटचा प्रश्न, अगदी थेट मतदान केंद्रामध्ये जाणं, सुशांत जाबरे यांना मारहाण करणं इथपर्यंत मजल जाते, या सगळ्या मागे कोणाचा वरदहस्त आहे, कोणाचा पाठिंबा असं वाटतं आपल्याला? आता कोणाचा पाठिंबा असणार? चिरंजीव ज्यावेळेला जातात त्यावेळेला त्यांचा पाठिंबा कोणाचा असणार हे उघड आहे, नाव घेण्याची काय आवश्यकता आहे? हल्ला करणारे कोण आहेत आणि ते कोणाचे सुपुत्र आहेत, ते कुठल्या संघटनेचे काय पदाधिकारी आहेत, त्याच्यामुळे सरळ सरळ लोकशाहीवरती हल्ला करणारी ही प्रवृत्ती कशा पद्धतीने काम करते मतदानाच्या दिवशी महाडसारख्या सुसंस्कृत सुविधा शहरामध्ये ते आज महाडकर अनुभवत आहेत। सुनील तटकरेजी, आभार आपले, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली एबीपी माझाला त्यासाठी। तर नाव घेण्याची गरज नाही, जर सुपुत्र अशा पद्धतीनं अरेरावी करत असतील तर त्यामागे हात कोणाचा आहे हे स्पष्ट आहे असं म्हणत सुनील तटकरे यांनी अप्रत्यक्षरित्या भरत गोगावले यांच्यावरती निशाणा साधलेला आहे। महाडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीमध्ये हा प्रचंड राडा झालेला आहे। तर या घडीची ही महत्त्वाची बातमी, रायगडमध्ये विकास गोगावले विरुद्ध सुशांत जाबरे समर्थकांमध्ये मोठी हाणामारी झाली आहे। सुशांत जाबरे यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। महाडमध्ये मोठी दंगल झाली आणि राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे। महाडमधील नवेनगर परिसरात ही हाणामारी झाली आहे। सुशांत जाबरे यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे आणि सुशांत जाबरे यांच्या सुरक्षा रक्षकाला सुद्धा गोगावले समर्थकांकडून चोप देण्यात आलेला आहे।